प्रफुल्ल पटेल तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र टीव्ही9च्या हाती। पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार, तर तटकरे पटेलांच्या पत्रावर सुनेत्रा पवारांची नाराजी। तटकरे पटेलांचं पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवारांचं पत्र। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये दोनच पदांचा उल्लेख, सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख। तटकरे पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही। प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार। 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, असा पत्रकारांचा प्रश्न। भविष्यात राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपत विलीन होणार। पक्षाच्या अस्तित्वासाठी विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, संजय राऊतांचा मोठा दावा। मंत्री हसन मुश्रीफांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला। राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंनीच अजितदादांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं। भाजपच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या घटनेमध्ये बदल, विकास लवांडे यांचा आरोप। तटकरे आणि पटेल भाजपचे हस्तक असल्याचा दावा। शिंदेच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित, खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुखांची उपस्थिती। राज्यामध्ये पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र अनेक इच्छुकांची भाऊ गर्दी। केशव उपाध्ये, माधवी नाईक, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकरांसह आणखीन काही नेते इच्छुक, सूत्रांची माहिती। पोंदो अशोक खराचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप। श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार, 1200 ते 1300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंदाज। प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी। भोंदूबावा खरातकडून 4 वर्षांमध्ये सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी, बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड। व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक। सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोन्याच्या दरामध्ये 4 हजारांची तर चांदी तब्बल 15 हजारांनी स्वस्त। सोन्याचे दर प्रतितोळा 1,50,380 रुपयांवर। सोलापुरातील अंजनगावमध्ये महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद, काल पोलिसांवर दगडफेक, आज पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। अंजनगावात एक गट पुतळ्यासमोर तर दुसरा गट मंदिराच्या आवारामध्ये बसलाय। ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये किरकोळ वादातून 5 राऊंड गोळीबार। मुंब्रा बायपासवरील सुमय्या ताई स्कूलजवळ घटना, एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी, पोलिसांकडून तपास सुरू। लाडकी बहीण योजनेमध्ये 71 लाख महिला अपात्र, गेल्या 20 महिन्यामध्ये सरकारनं दिलेले तब्बल 21,000 कोटी पाण्यात। मार्च अखेर झालेल्या पडताळणीतून धक्कादायक आकडेवारी समोर। राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेला मंजुरी। प्रदूषण मुक्तीसाठी राज्यामध्ये स्वतंत्र प्राधिकरणाचं कवच। राज्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, नागपूर, बीड, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगावमध्ये जोरदार पाऊस। शेती पिकांसह फळबागांचं प्रचंड नुकसान, बळीराजा पुन्हा संकटात। शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार, सुधारित आराखड्याला मंजुरी। प्रकल्प खर्च 1,01,000 कोटींवर। शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कोल्हापुरातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द। संपूर्ण देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह। नाशिकच्या अंजनेरी गडावर जन्मोत्सव सोहळा, मारुती रायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन।